हे कृष्णा, तू माझं ऐकतोयस का? की मी माझ्याच विचारांत इतका हरवून गेलोय की तुझा आवाजच आता मला ऐकू येत नाहीये. सगळंच विखुरतंय असं वाटतंय. माझी स्वप्न, माझ्या अपेक्षा आणि मी स्वतः सुद्धा. कधी अभ्यासात अपयश मिळतंय तर कधी जवळची माणसं दुरावतायत. कधी कधी तर स्वतःच्याच नजरेत पडल्यासारखं वाटतं. सगळे म्हणतात संघर्ष कर, यशस्वी होशील. पण जेव्हा मनच हार मानतं तेव्हा नक्की कुठे जायचं हे कुणीच सांगत नाही. हे माधवा, मला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय की तू आजही माझ्यासोबत आहेस का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, बाळा, मी तुझ्या प्रत्येक अश्रूत आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू हारत नाहीयेस तर तू शिकतोयस. हा काळ तुला तोडत नाहीये तर तुला घडवतोय. जो थांबत नाही तोच इतिहास रचतो. तुला माहितीये, अर्जुन सुद्धा असाच खचला होता. त्याच्या हातातून गांडीव धनुष्य सुटलं होतं. पण तेव्हा त्याने माझं ऐकलं. मी त्याला असं नाही सांगितलं की तू जिंकेलच. मी फक्त इतकंच सांगितलं की तू तुझं कर्म कर. यश मिळो किंवा न मिळो, तू असा व्यक्ती बनशील जो या जगाने कधी पाहिला नसेल. पण कृष्णा, कधी कधी वाटतं की सगळे पुढे निघून गेलेत आणि मी आजही त्याच वळणावर एकटाच उभा आहे. श्रीकृष्ण हसून म्हणतात, तुलना करणं हे एक असं विष आहे जे आत्म्याला हळूहळू मारतं. दुसऱ्यांचा वेग पाहून तुझी दिशा बदलू नकोस. तुझा रस्ता तुझ्यापासून सुरू होतो आणि तुझ्यावरच संपतो.